नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी घोटाळा दाबण्यासाठी माजी शिक्षण उपसंचालकांना अटक करण्यात आली आहे। उल्हास नरड यांच्या अटकेवरती नैना झाडे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। बड्या शिक्षण संचालकांना वाचवण्यासाठी नरड यांचा बळी देण्यात आला असा त्यांचा आरोप आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे। उल्हास नरड यांच्या अटकेवरती नैना झाडे यांनी आक्षेप घेतलेला आहे। त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। बड्या शिक्षण संचालकांना वाचवण्यासाठी ही अटक झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आलेली आहे। बोगस शालार्थ आयडी वाटप प्रकरणी आतापर्यंत शिक्षक आणि काही संस्थाचालक यांचा देखील समावेश आहे। शिक्षक यांची आधी चौकशी झालेली होती आणि यामध्ये या संपूर्ण घोटाळ्यामध्ये काही संस्थाचालक देखील आहेत असं म्हटल्यानंतर प्रशासनानं त्यांची देखील चौकशी करण्यास सुरू केलेली आहे आणि काही संस्थाचालकांची नावं देखील समोर आलेली आहेत। त्याच्यामध्येच एक महत्त्वाचं नाव आहे ज्या अटकेवरून आता प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करण्यात आलेले आहेत। घोटाळा दाबण्यासाठी माजी शिक्षण उपसंचालकांना अटक झाली आहे। उल्हास नरड यांच्या अटकेवरती नैना झाडे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। काही बड्या शिक्षण संचालकांना वाचवण्यासाठी नरड यांचा बळी दिला गेला असं त्यांचं म्हणणं आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये आतापर्यंत जवळपास 18 जणांना अटक झालेली आहे आणि 200 ते 300 जणांची यामध्ये चौकशी झालेली आहे। यामध्ये अजूनही काही शिक्षक आणि संस्थाचालक असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये आतापर्यंत 18 जणांना अटक झालेली आहे। उल्हास नरड यांच्या अटकेवरती काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। नैना झाडे या काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि त्यांनी ह्या अटकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। घोटाळा दाबण्यासाठी माजी शिक्षण उपसंचालकांना अटक झाली आहे आणि ह्या अटकेवरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। गेल्या 2 महिन्यापासून हे सर्व प्रकरण सुरू आहे आणि त्या संदर्भात सध्या चौकशी देखील सुरू आहे।